परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या सर्व सहकार्याच्या या मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या भावी नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जुगल किशोरजी लोहिया, आदरणीय विकासरावजी दुबे, भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्षा समशक्ती मामी, उपस्थित आदरणीय शांतिलालजी जैन, अजयजी मुंडे, सुरेश अण्णा टाक, विजयजी वाकेकर, अय्यूबभाई पठाण, व्यंकटेश शिंदे, सचिनजी कागदे, संदीप लाहोटी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वैजनाथरावजी सोळंके, आर.एच. वावळे, निळकंठ साठे, वैजनाथराव माने, इथं उपस्थित समोर बसलेले आदरणीय अरुणजी टाक, आदरणीय प्रकाश देवा जोशी, अजीज कच्छी, रवींद्रजी परदेशी, राजेंद्रजी सोनी, आदरणीय श्रीहरी मुंडे, सन्माननीय रामभाऊ कुलकर्णी, महादेवरावजी इतके, प्राध्यापक मधुकर आगावसर, डॉक्टर कसले सन्माननीय शरद मुंडे, तुळशीरामजी पवार, पी.एल. कराड सर, समोर बसलेल्या अर्ध्या लोकांची मी नावं घेऊ शकतो. आपल्या सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कामाला लागलात, आजपासून अधिकचं काम करणार आहात, गतीनं काम करणार आहात, इथं उपस्थित माझ्या महायुतीच्या सहकारी भगिनी बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, या मेळाव्याला बोलायच्या अगोदर मला सांगितलं उमेदवारांचा परिचय करून द्या. महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ज्या बाजीरावला त्यांनी पद्मश्री केलाय, त्या सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपले उमेदवार आहेत सो वंदना अश्विन कुमार आघाड. प्रभाग क्रमांक 1 चे आपले उमेदवार आहेत दीपक प्रल्हाद मुंडे. प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवार आहेत कविता अनंत इंगळे. प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आहेत अल्ताफ सरदार पठाण. प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आहेत शेख अजीम मुजीब. प्रभाग क्रमांक
3 ब चे आपल्या उमेदवार आहेत शेख हुसेना अमीन. प्रभाग क्रमांक 4 च्या अ च्या उमेदवार आहेत नितीन नामदेव रोडे. प्रभाग क्रमांक 4 च्या ब च्या आपल्या उमेदवार आहेत शांताबाई मुंजाजी नाईकवाडे. प्रभाग क्रमांक 5 अ च्या उमेदवार आहेत जयश्री शंकरराव मोगरकर. प्रभाग क्रमांक 5 च्या ब चे उमेदवार आहेत वैजनाथराव सोळंके. प्रभाग क्रमांक 6 अ च्या उमेदवार आहेत अंजलीताई केशवराव बनसोडे. प्रभाग क्रमांक 6 ब चे उमेदवार आहेत आपले व्यंकटेश बाबुरावजी शिंदे. प्रभाग क्रमांक 7 अ चे उमेदवार आहेत सो उषा किशोर केंद्रे. प्रभाग क्रमांक 7 ब चे उमेदवार आहेत सचिन रामनाथ सारडा. प्रभाग क्रमांक 8 अ च्या उमेदवार आहेत महानंदा रानबा वावळे. प्रभाग क्रमांक 8 ब चे उमेदवार आहेत शकील अहमद कुरेशी. प्रभाग क्रमांक 9 चे अ चे उमेदवार आहेत कार्तिक भाऊसाहेब कांबळे. प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार आहेत खैसर राजा का पठान. किधर को है बादल जुड़ी. प्रभाग क्रमांक 10 अ च्या उमेदवार आहेत सरोजा गौतम डावरे. प्रभाग क्रमांक 10 ब चे उमेदवार आहेत महेश गोविंद मुंडे. प्रभाग क्रमांक 10 अ च्या उमेदवार आहेत कुसुम अण्णासाहेब चाटे. प्रभाग क्रमांक 11 अ चे उमेदवार आहेत महादेव नागनाथ रोडे. महायुतीत पहिल्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आपल्या इथं उपस्थित 11 ब च्या उमेदवार जयश्री रवींद्र गित्ते. प्रभाग क्रमांक 12 अ च्या आपल्या उमेदवार प्राजक्ता भाऊसाहेब कराड. म्हणजे त्याला भावड्याशिवाय कोणी बोलतच नाही. प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये उमेदवार आहेत योगेश विजयकुमारजी मेनकुदळे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये रेश्मा केशवराव बळवंत ह्या बिनविरोध आपल्या निवडून आलेल्या. प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये शिल्पाताई जयपाल लाहोटी. प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्राध्यापक पवनकुमार महादेवरावजी मुंडे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये डॉक्टर पूजा रितेश कोतला. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये प्रतीक्षा रणजित म्हणजे त्याला जया म्हणतो आपण जयराज देशमुख. प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये आफरीन अनवर मिस्किन. प्रभाग क्रमांक 16 अ मध्ये सौ सारिका सुशील हरणगुळे. प्रभाग 16 ब मध्ये खान तकी उल्ला नुसरतुल्ला. प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये रुपालीताई रमेश पवार. आणि प्रभाग क्रमांक 17 ब चे उमेदवार शेख अब्दुल रहमान हाजी बाबू अब्दुल रशीद. हे सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार परिचय आपल्याला मी करून दिला. तसा परिचय तुम्हाला होता. मेळावा प्रचाराचा नारळ फोडायची सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच. म्हणून थोडासा वेळ मला आज सांगायला अभिमान वाटतो. काहींना हे माहित आहे का नाही मला माहित. उभ्या महाराष्ट्रात
पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे. ज्याच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळं नाही, जागा दिली उगाच नाही. म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कसं लढते काय लढते याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे 100% उमेदवार या परळी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले. काही अडचणच नाही. पण अडचण नाही असं समजू नका. जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात, म्हणजे लोकसभा झाली, विधानसभा झाली, ती नगरपालिका, तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या. या वर्षी या निवडणुका एवढ्या अडचणीच्या झाल्या की हात जोडून पहिल्यांदा ज्यांना ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते, पण देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मानानं, तेवढंच आत्मीयतेनं आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी ताईच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काही दिसतच नाही. निवडणूक अशी वाटत नाही, पण वाटत दिसल्यावर काय चालतं. माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती. ही निवडणूक महायुतीची, ही निवडणूक तुमची, ही निवडणूक माझी, ताईंची, अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक. आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि अभिमानाची, स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. कारण गेली 1 वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी बदनाम केलं त्यांना जो उत्तर ओवाळाचं द्यायचं असेल तर 3 तारखेला 100% द्यावं. विड्रॉच्या 2-3 दिवसात काही बराच त्रास झाला. अनेक सहकार्याचे असून मी पाहिले उमादुपारी नकार दिल्यामुळे अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून घडले, अनेक सहकारी रुसून गेले, अनेक सहकाऱ्यांनी रुसून जाऊन फॉर्म पण काढला नाही. पण हळूहळू त्यांनाही चांगली व्हायला लागली. त्या दिवशी आपण रागारागात फॉर्म भरला, रागारागात विड्रॉल केला नाही, पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय. एक जण येऊन पाठिंबा देत आहेत. त्यांनी पाठिंबा दिला. आज या ठिकाणी जोशी साहेब मुंबईला रवी मुळे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे अपक्ष म्हणून त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला. रवी, एवढ्या लोकांना सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल. तू माझ्या काळजात 8 दिवस काही सोडलंच ते कारण
5-7 दिवस उभे जोरात त्या अनेक सहकार्या वेगळ्या झाल्या. काही जणांनी मागे घेतली, काही जण उभे. आजही काही जणांना वाटतं की आपण निवडून देतो. पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं, माझी विनंती आहे, तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे, आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे ग्रुपवर आगाव जास्त लक्ष माझं आहे. हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात वर. त्याच्यामुळं आपली कशी जोडी लावली आहे, त्याच जोडीला मतदान मागायचं तसंच. आणि वरती घड्याळ, वार्डात कमळ, घड्याळात कमळ, घड्याळ घड्याळ, वार्डात धनुष्य, कमळ धनुष्य, कमळ घड्याळ, वार्डात घड्याळ धनुष्य, घड्याळ घड्याळ धनुष्य. याच्या पलीकडे दुसरं कृपा करून करू नका. इथं भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगाच कशाची वेळ येते. आता व्यंकटेशने एक जणाला बडतर्फ केला, पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल. एकदा महायुतीत आपण सगळे बडतो. काय मानी करता, तुम्ही काय करायचं, तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते बोला. त्यांचा नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू, काय पद द्यायचं ते देऊ. निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही. आज या ठिकाणी एवढ्या छान उल्हासित वातावरणात सर्वजण आपण ऐकून घेतात. निवांत निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते ना, लाल होते निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस त्यांच्या जीवाला शिक्का मारून आरडू आरडू नंद केला. आता आपण एवढे शांत आहात याचं कारण आपल्याला वाटतंय निवडणूक काय असं समजू नका. मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही. काही लोकसभा लढल्या त्यावेळेसही बोललो, विधानसभेला मी उभा राहिलो त्यावेळेसही बोललो, आणि आजही नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय, माझ्या जिल्ह्यात सहकार्याची निवडणूक आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, पण तुम्ही सुद्धा कुठेही कमी पडू नका. नाही त्याच्या काय आम्ही उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्यासाठी पडलो. तुम्हाला तर मायबाप मतदारांचे फायदे या परिसराने आपल्यावर एवढं भूतपूर्व प्रयत्न केला, त्याच्या ऋणामधून कधीच 7 जन्म जर घातले तर या जीवनातलं त्याचं ऋण 7 जन्मात भेटणार. या परिस्थितीसाठी अनेक काय करायचं. एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता 65 कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळी या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी. अनेक व्यापाऱ्यांशी मी मध्ये अनेकदा चर्चा, पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणं. दिवाळीचे प्रत्येक ठिकाणी फिरत होतो, पण एक लक्षात घ्या, आपले थर्मलचे 4-5 संच पत्र काही दिवशी सभागृहात होते. माझा याच परळीचा प्रश्न, परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन 90 संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की 90 संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच, ते जर नाही झालं
तर 350 मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या धर्मच्या जागेमध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलं. परळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकांनी चालला. आजपर्यंत बघा परळीच्या नगरपालिकेने कधी कुठल्याही परळी नगरपालिकेने मागच्या 10 वर्षात कुठलाही 1 रुपयाचा टॅक्स पाण्याचा ना कशाचा एक प्रसंग असा सुप्रीम कोर्टाने 9 कोटी रुपयाची ऑर्डर दिली. 9 कोटी रुपये त्यांना द्या, त्याच्याशिवाय तुमचे खाते बंद राहिले. नगरपालिका चालली. काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करा. आज परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल. ज्या दिवशी ऍग्रीकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होती, ज्या दिवशी पशुसंवर्धनचं कॉलेज 450 कोटी रुपयाचं 250 कोटी रुपयाचं कॉलेज ऍग्रीकल्चरचं, ही गुंतवणूक आहे. इथे येणारे विद्यार्थी त्यांचा परिसरात फिरणं, त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उठाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश. म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवात त्यांनी केली. नंतर नीटचे पैसे वाढवले, आता आणखी पैसे वाढवले. हे तीर्थक्षेत्राचं काम 1 वर्षात सगळं धरण्यात होतं. 1 वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत काही आपल्या लोकांना प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्वारस वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचं आहे. एकदा खाते गेलं जसं आज उज्जैन झालं, आपला नेता जाणवलं तरी ते पाहिलं या सर्व गोष्टी. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही. या परळीच्या विकासाच्या संबंधात आमचं एक विजन आहे. आता समोरच्यांचं विजन काय असेल, समोरच्या त्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल, विधानसभेला सोबत अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्करा तुतारी घेऊन येतात. मला काही त्यांच्यावर बोलायचं नाही, पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले. एक प्रश्न मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आहे. पण जीवनात एवढे छातीवर वाद माझ्या झाले ते 1 वर्षात झाले. एवढे वाद होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही, कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागे होती. ज्यांनी माझी मदत घेऊन आज धडाफटा केला असेल त्यांना एवढंच सांगणं आहे, करी किसने मदत भूले हुए हैं, करी किसने मेहनत भूले हुए हैं, करी किसने मदद भूले हुए हैं, समंदर का वो हल भूले हुए हैं. उन्हें औकात में लाना पड़ेगा, उन्हें औकात में लाना पड़ेगा. कई तालाब अपनी हद भूले हुए हैं. आता ये बात उठसूट कशाला आरोप करायचे, काय काय गोष्टीचा तुम्हाला बेकार नाही झाला. हो मला माहिती परळीत काय, परळीत असं, परळीत तसं, परळीत हे, परळीत ते. माझं आपल्याचं शेत संसार घाटत म्हणते
होतं म्हणजे बघा काय किती सहन हे सहन मी केला गप्पा आहे, कारण शेवटी संयम महत्वाचा असतो. आपण हे सर्वांनी कशा परिस्थितीत ताकद उभी केली, ती ताकद उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही, पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक मताने निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे. ज्या वेळेस आपल्याला कुणी खवळलंय आपण कुणाला खवळलं आणि ज्यांनी कुणी आपल्याला खवळलंय त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं. आपल्यातले मतभेद असतील, कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील, मला माहिती आहे कुणाकुणाचे कसे आजपासून त्याच्या घरी जाणं जाऊ दे बाबा या सगळ्या गोष्टी होणार, तुम्ही काळजी करू नका. माझं जे काम आहे ते एवढंच चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत असेल तर समोर बसलेले महायुतीचे आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायचे आणि तुमच्या निवडणुकीत हा विजय ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी आहे. तिथं कुठेही काही कमी पडणार नाही हे वचन मी या निमित्तानं देतो. ज्याला कोणाला काही तिकडं करायचं असेल, खालचं धरायचं, वरचं सोडायचं, वरचं धरायचं, खालचं एक सोडायचं, तिसरं धरायचं, ह्याचा हात त्याच्या हातात, त्याचा हात त्याच्या हातात, त्याचं बेग त्याचं तिकडं असलं काही करू नये. मला आपल्या सगळ्याला माहिती तिथे बैसालोय आता यहाँ पे अनवनिया लालिम आता सबके ध्यान बाबा मेहनत करनी पड़ेगी. म्हणून माझा आपल्याला सांगणं इथं उपस्थित सगळ्यांना वैजनाथराव सगळे त्यामुळं आपण निश्चित आजपासून 2 तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही. जसं विधानसभेला जसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले, एक मत बाहेर काढलं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. एवढ्या मतानं काही खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला. इतिहास रचायचा होता, इतिहास रचवला आणि ते इतिहास रचताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल, प्राण गेले तरी चालेल, गेले तर याच परीच्या मातीसाठी जावे, या परीच्या मातीच्या माणसासाठी जावे. आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास हे मित्र चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होती. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी. काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय. म्हणून आज या 8 महिन्यातही कुठं आम्ही कमी पडलो असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो. पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.